प्रभाग क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जाती स्त्री, प्रभाग क्रमांक 1 मध्येच अनुसूचित जमाती स्त्री व सर्वसाधारण अशा 3 जागा डिक्लेअर करते. प्रभाग क्रमांक 2 मध्ये नामप्र व सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4 मध्ये नामप्र स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण हे मी डिक्लेअर करते. ह्याच्यामध्ये मांडते. काय ऑब्जेक्शन असेल तुम्ही तहसीलदारांकडे तिकडे करू शकता. प्रभाग क्रमांक 2 नामप्र, प्रभाग क्रमांक 3 नामप्र, प्रभाग क्रमांक 4 नामप्र. आपलं काय ना कंटिन्यू वार्ड क्रमांक 4 नंतर 2. चल वार्ड क्रमांक 4 ठीक आहे. रिअली दुसरी उचल. नाही ते कट केलं, ते खाडाखोड झाले इथे लिहिलं. ठीक आहे, परत देते दुसरी उचलायला. घे अजून एक उचल. वार्ड क्रमांक 2. ठीक आहे, वार्ड क्रमांक 2 मी उचलले असतं तर दोन चिठ्ठी तयार करा. नामप्र श्री प्रभाग 3. ऐका थोडं समजून सांगतो. अजून एक चिठ्ठी होती. 2 चिठ्ठ्या निघल्या आपल्या, बरोबर आहे. प्रभाग 2 मध्ये आणि प्रभाग 4 मध्ये दोन्हीचं पाठीमागचं आरक्षण नामप्र स्त्रीच आहे. 2 मध्ये पण गेल्या निवडणूक स्त्री होती, 4 मध्ये पण स्त्री होती. मग थेट आम्ही नाही देऊ शकत, आपलं म्हणजे आमच्यापैकी कोणी देऊ शकत नाही, म्हणून परत 2 पैकी एक चिठ्ठी स्त्रीसाठी, नामप्र स्त्रीसाठी घ्या. नामप्र स्त्री घ्या. 2 आणि 4. नाही नाही, त्याच्यावर दुसरी घ्या, त्याच्यावर सही प्रभाग क्रमांक 2 नामाप स्त्री आणि प्रभाग क्रमांक 4 नामाप स्त्री अशा 4 नामप्र स्त्री आणि प्रभाग क्रमांक पुरुष आली पाहिजे. दोन आणि 4 मध्ये नामप्रचे आपण उचलल्या गेलेल्या होत्या अगोदरच्या चिठ्ठ्या, पण मागील वर्षामध्ये तिथे दोन्ही ठिकाणी दोन्ही प्रभागामध्ये स्त्रिया होत्या, त्याच्यामुळे आपण चिठ्ठी उडवून स्त्रीचा कुठला प्रभाग असणार आहे ते ठरवणार आहोत. आपल्याला काय करायचं? एक उचल क्रमांक 4 मध्ये नामबस स्त्रीचा झालेला आहे. सर्व अंशतः अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट सार्वत्रिक निवडणूक आरक्षण निश्चित व आरक्षण चक्रानुसार फिरवणे आदेश 2026 नुसार मी इथे औसली खुर्द या ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण सोडतीसाठी अध्यक्ष म्हणून आलेली आहे. माझं नाव वैशाली रामचंद्र बैदून, मी विस्तार अधिकारी आहे. तरी त्याबाबत काही गावातले ग्रामस्थ, माजी सदस्य, सरपंच त्यांचा विरोध होता. तरी पण प्रक्रियेप्रमाणे आम्हाला हे पूर्ण काम करावंच लागणार आहे. तरी मागील 2015 व 2020 या निवडणुकीचा विचार केला असता प्रभाग क्रमांक 1 ला यावर्षी अनुसूचित जाती स्त्री, प्रभाग क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जमाती स्त्री व सर्वसाधारण अशा आम्ही जागा प्रभाग जातीचे सांगत आहोत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये नामप्र व सर्वसाधारण स्त्री, तसेच प्रभाग क्रमांक 3 मध्ये नामप्र स्त्री,
सर्वसाधारण व सर्वसाधारण अशा 3 जागा मी सांगत आहे. नंतर प्रभाग क्रमांक 4 मध्ये नामप्रत स्त्री, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण अशा जागा डिक्लेअर करत आहोत. तर याबाबत काही ग्रामस्थांचा विरोध असल्यामुळे त्यांनी त्याबाबत माननीय तहसीलदार यांच्याकडे त्यांचा काय बोलतात पत्र व्यवहार वगैरे करावा.